हाय का काका तिकडं पाणी दाखवलंय का? नारळ उभं राहिलं ना, माग गेलं की आडवं होतंय. बघा चमत्कार कसला भारी आहे ना, एक चमत्कार. नारळात पाणी जिथं खाली पाणी असेल तिथं नारळ उभा राहतो. आता ते शेतामध्ये बोर घ्यायची होती म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो, पण खरं सक्सेस झालेला आहे. 2-4 ठिकाणी कोणत्या जिथं आता ते पानाडी लोक, आता आम्ही घरच्या घरी बघितले, ते आमच्या शेताची बागेन आहेत. बागेन त्यांनी ट्राय करून बघितली, नारळ आणला होता फोडायला, ते कडबा झाला तोडून, कडबा झाला उपटून, बांधून झाल्या पेंड्या तोडून, कणस झाले तेव्हा तिथं ठेवले. ते मशीन आली नाही तिथं, तर ती ठेवले तिथं हे करून. आता उद्याच्याला मशीन येणार आहे, तर आम्ही उद्या येणार आहे. उद्याच्याला यायचं म्हणून आता म्हणलं बसल्या बसल्या ट्राय करून बघा. बोर घ्यायचा प्रयत्न झाला आहे, तर ते काय होते सक्सेस माहीत नाही, पण आता तर दाखवाले सध्या. तर तुम्हाला काय अजून माहिती असली तर सांगा. ते पाणी कशावर बघतात सांगा तुम्ही पण नक्की. मला वाटते की पाणी बोर घेतल्यावर असं फेल नाही जावं, एक प्रयत्न सगळ्याचाच असतो. तर ह्याच्यावर बघायचं कोण कशावर बघते. तर आमच्यात चालू काही असं बघ, आमचे मालक तेव्हा का तसं बघला ते बरं का. तेव्हा का बघा ना काय करता, नारळ उभा झाला. देवाची करणी नारळात पाणी ह्यालाच म्हणतात. हाय ना, टेकडीवर सुद्धा पाणी आहे. जरा थोडंसं रान तिकडं, जरा थोडंसं उमाटाचं रान आहे, तरी पण तिकडं पाणी दाखवले. अहो इकडं वडा आहे, वडा आहे तिकडं, आणि त्या वड्याच्या कडला पण पाणी नाही तिकडं. आणि वर कडबा बांधलाय, सगळे झाले रानातलं वावरातलं जिकडं तिकडं, फक्त मशनीवर भरडायचं राहिले. झालं काढून घरी काय चौकटीत पाणी बघितलं, पाणी नको. हाय का नाही खरं हाय का नाही? हे का असं पाण्याच्या वरी गेलं हा की बरोबर खडी होणार. बघा आणि असं का लगेच तिथून मागे सरकतो तिथल्या पलटी जागेवर खाणार. बसणार. का हो असं का बरं नारळ फोडलं ना? बाई ह्यांना काय बसल्या बसल्या उद्योग सुचते. तो नारळ आता तर फोडला होता एक किडक नारळ. अहो काय बोलता, नारळ किडका असते का? पण त्याला येत कसं काय पडले. नारळाला ते चमत्कारच आहे बघा. नारळ चांगला आहे, खणखणीत. नारळ चांगला आहे म्हणूनच त्याने बी उपलाली नारळ. बघा की तो नारळ खरंच चांगले नारळ, ते हुशार आहे नारळ ते. अरे नारळ हुशार नाही, खाली जमीन हुशार आहे. नाही खरं आहे. खाल्लं पाणी असलं तरच तुम्हाला पाण्याचं तोंड कसं खाली बरोबर घेते खिचून बघा बरं. ती बरोबर. हा दुसरं येताना घेऊन यायचं नारळ. का हो आत्या नाराज झाला तुम्ही? शांत बसलावली तसं नाही हो, उदास नाही हो. काय मनातल्या गोष्टी सांगावं, काय झालं माय, असं झालं या अशानं असं विचार करायचं नाही. माणसात हसून खेळून जगायचं. ही जेवण पुन्हा पुन्हा येत नाही. आपल्या मनातल्या इच्छा दुःख सगळ्या सांगायचं आहे ना कुणाला पण, म्हणजे मनातलं मन मोकळं करायचं. माणूस आपलं काय उरलं काका? अरे देवा, मग मर वाटतं का कुणाला? समजी उरलेली सगळ्याच आमचं बी तेच आहे, तुमचं बी तेच आहे. आता कायच राहिलं नाही. ए बाई बघा आता आहे का आता या बरं, आमचं काय राहिलं सांगा? नातवंड झाले, सगळं झालं, परपंच झाला. मग काय आमचं बी निम्म झाल्या, तुमचं ते आमचं ते तुमचं झाले, तुमच्या बी लेकराचे झाले ते लग्न जास्ती करून खावल्या ते. आता काय टेन्शन घ्यायची गरज आहे? असतं माणसाला, प्रत्येक माणसाला टेन्शन असतं, पण एवढा विचार करून माणूस मरते. विचारानं कोणत्या गोष्टी रोग होते. मग उगा विचार करायचं नाही का? जयंतीला जायचं तुम्हाला? आ सांगा तसं असलं तर तुम्हाला लगेच गाडीवर सोडायला, ते काकाला गाडीवर सोडायला होते. हा बैलगाडी द्या इकडं, पाणी पण द्या किंवा उठवाट. म्हणल्यावर आपण काय तो इकडून मागणी ती
दे तो आणि या या सगळंच खाऊन कोण आहे घरी तर खायला या देव नाही ना द्या की इकडे उन्हात का बसला इकडे या सावलीला काढतो फोडतो फोडा 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 नारळ खाऊन आज मज्जाच मज्जा आहे पण पार केली मग काय तर 2 नारळ पार केली. अहो माझं पोरग थमचं पान कुठं ही कर कुठं हे देवा एकच गोठा येते वरून घ्या तुम्ही एक गोट मला एक अहो डबा कसला होता माझ्या खरंच लागाली ते हा खरंच लागाली नारळाचं पान नको तुम्ही प्या नको ना मला नको दर ना आता करत लावलं का खाता तू काय की बाबा बघ नका बघा तेवढं सुद्धा पिवट नाही खरंच काय लागाले की गोड आहे का बघ हो का, नारळ या खायला नारळ पाणी पिवाटले थंड जरा जरा नारळ खाऊ दगडा घे एवढं नको घ्या घ्या खावा दरे ग अहो खावा हो